तू माझी सारथी झालीस ना, तर शस्त्र हातात घ्यायच्या आधीच का नाही ह्या जगात माझी आरती उठेल बघ. मम्मी तुम्हाला माझी किंमतच नाही बघ. हा ग बस, आली मोठी सारथी बनणारी. तू एक नंबरची स्वार्थी आहे, स्वार्थी. सपने ह्या निर्भेटला सत्यापासून लांब करायसाठी का नाही माझ्या सुपीक डोक्यातनं काहीतरी आयडिया शोधली पाहिजे. चल. Ni sare gare sare gare sare gado gare gare gare. Sare ga ma shappa re sa. सत्या, सत्या उठ. रात्रभर इथं झोपला होतास का? मी तुला म्हणलं होतं ना तू तुझ्या खोलीत जाऊन झोप म्हणून. वार वा, इथं मी तुमच्यासाठी थांबलो रात्रभर. तुमची एवढी काळजी घेतली आणि वर मलाच ओरडताय होय? म्हणजे भलाईचा काही जमानाच नाही राहिला. एक मिनिट, मी तुला म्हणलं होतं रात्रभर इथं बसून राहा म्हणून. जा आता, आत्ताच्या आता उठून तुझ्या खोलीत जा. हो हो, काय कुठं? तुम्ही आजारी आहे विसरला का? चला आराम करा. आता का मी दिवस रात्र बेडवरच पडून राहायचं काय? हे बघ, हात सोड माझा. मला आता बरं वाटतंय. मला आवरून ड्युटीवर पण जाऊ दे. वाघमारे, डॉक्टरनी सांगितले 2-3 दिवस चांगला आराम करायचा. हे बघा, तुम्ही कुठं ड्युटीवर वगैरे जाणार नाही आता. सत्या, मी पोलीस आहे. आम्हाला आमचा आजार पण अंगावर काढून कर्तव्य पार पाडावंच लागतं. अहो, कर्तव्य पार पाडा, पण कर्तव्य पार पाडायला गेल्यावर तुम्ही स्वतः पडला तर? हे बघा, तुम्ही पोलीस नंतर आहे, आधी एक माणूस आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही नाही जाणार, आराम करायचा आहे. मी आता तुझं काहीच ऐकणार नाही, सोड. वाघमारे, हे बघा, तुम्ही अजून अशक्त आहे हो. असं काय करताय? तुला कसं कळलं? चेहऱ्यावरनं, तुमच्या या चेहऱ्यावरनं कळलं वाघमारे. अजिबात फ्रेश दिसत नाहीये. आता उठले ना झोपेत ना, उठल्या उठल्या कसं फ्रेश दिसेल? फ्रेश केल्याशिवाय. सोड आता मला. ऐक, 1 दिवसाचा आजार पण होतं. आता मी ठणठणीत आहे. मला आता आवरून जाऊ दे. सोड. अहो वाघमारे, ह्या वाघमारे पण ना कधीच कुणाचं ऐकत नाही. कोर्टाच्या आदेशानुसार सगळे गुन्हेगार तिकडे हलवण्यात येणार आहेत. हो, त्यामुळे जरा जास्तीची लोक लागतील. हो, मी कळवते तुम्हाला. हो. मंजिरी मॅडम कुठे आहेत? कालच्या खाड्याबद्दल कळवलं नाहीत त्यांना? सांगितलं मॅडम, त्या आजारी आहेत अजून, त्यामुळे त्या अर्ज पाठवणार आहेत. ओ, अर्ज पाठवणार आहेत. अर्ज पाठवून घरात बसून निवांतपणे काम करायला त्या कोणी उच्च अधिकारी लागून गेल्यात का? हे काय? तुम्हाला आता उभं कसं राहायचं याचं बरं ट्रेनिंग द्यायचंय का? हा, नीट उभं सुद्धा नाही राहत आहेत. शिस्तच नाहीये चौकीत. अरे काय हे, काय मेस आहे? काय पसार आहे? मी साफ करू? हा, खाऊन खाऊन नुसते आळशी झालेत सगळे. बसून चरबी आलीये पार अंगाला. कोणाला काम करायचं नाहीये, हो ना? सगळेच्या सगळे 1 नंबरचे आळशी आहेत, एकदम युजलेस. तुमच्या मंजिरी मॅडमला ना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाहीये. तुमच्या मंजिरी मॅडमला ना सिनियर्ससाठी रिस्पेक्टच राहिलेला नाहीये. काही धाकच नाहीये. कॉन्स्टेबल मंजूच्या इन्स्पेक्टर मंजू काय झाल्या, सगळा मनाचा कारभार सुरू केलाय मॅडमनी. लायकी नसताना पोस्टिंग झालं ना की असं होतं. आणि हो, फक्त वर्दी अंगावर घातली म्हणजे जबाबदार पोलीस झाला असं नाही. हा, तुमच्या मंजिरी मॅडमला आता त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे.
आणि ती जाणीव